नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फॉस्फेटयुक्त खतासोबत कोणती खते मिक्स करू नयेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जेव्हा आपण एकापेक्षा जास्त खते मिक्स करतो अशा वेळेस दोन खतामध्ये रिएक्शन होऊन नवीन प्रॉडक्ट तयार होतो, म्हणजेच नवीन घटक तयार होतो। फॉस्फरस युक्त खतामध्ये जास्तीत जास्त शेतकरी DAP, SSP या खतांचा वापर करतात आणि झिंकसाठी झिंक सल्फेट या खताचा वापर करतात। तर शेतकरी मित्रांनो, फॉस्फेटयुक्त खते आणि झिंकयुक्त खते कधीच मिक्स करू नये। आपण कोणतेही खत जेव्हा शेतामध्ये टाकतो त्यावेळेस त्या खतातील घटक जर पाण्यामध्ये मिक्स होत असेल तरच तो पिकाला उपलब्ध राहतो। आणि जेव्हा आपण झिंक आणि फॉस्फरस एकत्र पिकाला देतो त्यावेळेस त्या दोघांमध्ये रिएक्शन होऊन झालेला नवीन जो घटक आहे तो पाण्यामध्ये मिक्स होत नाही, त्यामुळे तो पिकासाठी उपलब्ध राहत नाही। म्हणून शेतकरी मित्रांनो, कधी पण खते टाकताना झिंक आणि फॉस्फरस युक्त खते एकत्र टाकू नका। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।